नमस्कार मंडळींनो, आजच्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतोय। सर्वप्रथम सर्वांना दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या बिलेटेड हार्दिक शुभेच्छा। तर आज आहे आपल्याला मिलिटरी रोडच्या आईचा विसर्जन मिरवणुकीचं काम आहे आपल्या मोर्या बीट्सला। तर आज बऱ्याच दिवसांनी टी शर्ट घातलं, 9 दिवस गरबा वाजवला आणि त्याच दिवशी आज विसर्जन मिरवणुकीचं काम आहे आपल्याला। तर आता निघायला घ्यायचं आहे, सर्वजण निघाले, पूजा वगैरे सर्व झाली आहे। बेंजोच्या रूमवरती सुद्धा बेंजोची पूजा केली, इन्स्ट्रुमेंटची आपल्या भजनाच्या इन्स्ट्रुमेंटची सुद्धा पूजा झाली आणि आता निघायला घ्यायचं आहे। आणि आज आपला आय थिंक ट्रॉलीवरती सेटअप आहे रोटोचा। तर खूप मजा येईल, ट्रॉली असेल तेव्हा खूप मजा येते, म्हणजे बॅलन्स करायची गरज नाही पडत, नाही तर हातगाडी असल्यावर कसं जरा असं डगमगायला होतं। तर बघू, आज खूप सारी मजा येईल। आणि घरात काकी वगैरे सगळे बसले, मम्मी पप्पा सर्वांना सोनं वाटप करून झालं, कारण की रात्री किती उशीर होईल आपल्याला ते सांगता येत नाही। तर बघूया, जर चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील। आता आधी बाहेर जाऊ, सर्व इन्स्ट्रुमेंट आपले ऑलरेडी तिकडे आहेत, फक्त इकडनं काही ड्रम एक्स्ट्रामध्ये आहेत ते घेऊन जायचे आहेत, कारण की ड्रम जास्त असणार आता, कारण आपण गरब्याला फक्त 4 ड्रम नेलेले, 3 ड्रम सेटअपवरती असायचे आणि 1 स्पेअरमध्ये ठेवलेला। तर आता अजून 3 ड्रम आपल्याला घेऊन जायचे आहेत। तर बघूया आजचा व्लॉग कसा बनतोय। तर आपण निघालोय घरातून आणि पोचलोय अशोकनगरला। आपल्यासोबत मामा, प्रमय आणि पुढे मोठू चालतात हो बघा। तर तिकडे जाऊ आणि बघूया, सेटअप करायला सुरुवात झाली आहे। मयूर वगैरे पुढे गेले होते, तर त्या लोकांनी सेटअप करायला सुरुवात केली असेल आय थिंक, कारण की 5 वाजून गेलेले आहेत। तर तिकडे जाऊया आणि बघूया काय विषय आहे तो। तर आपण पोचलोय गणेश पाड्यात आणि आपला सेटअप हा ट्रॉली सेटअप कडक, थोडंसं हँडलचं काम चालू आहे आणि ह्यांचं क्लिअर झाला तर मग आपण रोटोचे स्टँड वगैरे खोलायला घेऊया। आज रावराणी बी आहे, रावराणी पेढे खावा, पेढे घ्यावा। आई शपथ, बॉक्स खाली ठेवला आहे हो मामा, सब फिनिश। येताना अर्धा किलो होते बॉक्समध्ये, एवढे खालास तुम्ही पोट भरून? वा, प्रथमेश सर नमस्कार। देवीचं दर्शन करून घेऊ आणि आपल्या कामाला लागूया। आपण बसलोय रिक्षामध्ये, कारण नेहमीप्रमाणे पावसाचं आगमन, तिकडे आपला सेटअप चालू आहे आणि ऑलमोस्ट सेटअप डन झाला आहे। आणि कौसर पावसाने सुद्धा किरकिर करून सुरुवात केली आहे। मी आणि मयूर बसलो रिक्षामध्ये, तर नशीब रिक्षा गावली नाही तर विजाचा लागला असता। सगळं प्लास्टिकच्या खाली तरी किती जण जाऊन उभे राहणार ट्रॉलीवर, ना त्यांना धड काम करायला भेटणार ना काय। त्यामुळे आम्ही इकडे कल्टी मारलो, स्टँड खोलून ठेवलेत। त्यांचं ते झालं की मग आपण ट्रॉलीवरती स्टँड घेऊ आणि मग बांधायला सुरुवात करू। बांधायचं काय एवढं नाही आज विषय, पण काय ना काहीतरी करूचा लागताला। आपलं सेटअप कंप्लीट झालं आहे, फक्त लाईटीचं कनेक्शन बाकी आहे, भोंग्याचं कनेक्शन वगैरे सर्व झालं आहे आणि देवीची आरतीसुद्धा सुरू झाली आहे। पावसात मरा घेऊन नुसतो पावसाळा, तर देवीची आरतीसुद्धा सुरू झाली आहे, बघूया काय। आणि मेन म्हणजे रनिंग जास्त असतं, आरती झाली की ते लोक मंडपातून देवीला बाहेर घेतील, छोट्या मूर्ती पूजेच्या मूर्तीला, आणि ती असं गणेश पाड्यातून आतमधून सर्वांना दर्शन देऊन येणार। त्यानंतर मग इकडनं परत ती बाहेर निघणार, ते आपण डायरेक्ट याला जाणार बामंडा पाड्याच्या डेपोला। तिकडनं मग परत रिटर्न येऊन आपल्या या मंडपाकडसून खरा मिरवणूक सोहळ्याला सुरुवात होणार। म्हणजे एवढं मोठं रनिंग असतं। तर बघूया, पावसानं मेहरबानी केल्यानंतर खूप बरा होईल, पडलो नाही तर शायनिंग मारता। बघूया, पावसानं थांबा गोया, आमका काय नाही वरती मस्त प्लास्टिक आहे आमच्याकडे प्लास्टिक आहे हा, पण तरी पण थोडं भिजायला होणार आम्हाला। धीरजला फोन, तुम्ही आता बघितलात छोट्या मूर्तीचं मिरवणुकीला सुरुवात झाली आहे। ते लोक आता असे चाळीमध्ये गेले, चाळीतून फिरून येतील आणि मग फिरून आली की मग आपला सेटअपला सुरुवात होईल। मोठी देवीसुद्धा बसवतील टेम्पोत आणि मग त्यानंतर आपण वाजवायला घेणार। ते लोक तिकडे बँजो वाजवतात, मी गाण्याचे इकडे कीबोर्ड वाजवतोय, ते बघा। लाईटी चालू करतील थोड्या वेळाने आणि आपण इकडे लाईटीचा सेटअप करतोय, त्यांच्या लाईटीचं झालं, देवी सुद्धा आली आहे, मग आपण डायरेक्ट वाजवतानाच भेटूया।
की पुलिस कर रही है, लेकिन सोनिया, एक बात समझ लो, डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है। तर आपला पॅकअप झाला आहे आणि सगळ्या पब्लिकला आपल्या टाटा बाय बाय, टेक केअर, पुढच्या वेळी भेटू नक्कीच. तर आता आपण सेट 9 दिवसाचे आभार मान मंडळाचे मानले कालच. तर अजून बाकी आहे. एकदा बोलतो सामान काढ, एकदा बोलतो नको काढू, थांब रे सब निकाल के हो गया. इकडे पण अर्धी पब्लिक थांबली आहे, तिकडे पण सेटिंग लावत आहेत. पोलीस काकांबरोबर सेटिंग चालू आहे, पोलीस काकांबरोबर सेटिंग. बघूया काय विषय होतो, मग परत वाजवायला घेऊ. टेम्पो जा तू, टेम्पो. आपण आपलं इन्स्ट्रुमेंट काढू. बाय 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 माऊलीचा. आपण अर्धा रस्त्यात आहे आणि काकांच्या घरची देवीचं आगमन झालंय.
या टेम्पो मध्ये आहे. टेम्पो कसलो भरलो हा बघा, सगळेजण वरती टपार जाऊन बसलेत. चला चला चला, बघा हे बघा हे बघा. देवी या ठिकाणं पुढे प्रस्थान झाली आणि ते काकी आहे आणि बाय आहे. तर आपलं पावसामुळे इन्स्ट्रुमेंट झाकून ठेवलेलं, आपला टेम्पो आलाय. काय बोलता पोपट? एक जरा पर्सनल विषय सुरू आहे आमचा. तर हे सगळे इन्स्ट्रुमेंट आता टेम्पोमध्ये पॅक करायला घेऊ आणि लाव कलर लाव, मोटूला लाव. हा खायचा कलर आहे आणि गुलाल अरे मारलं त्याच्या फेकून. खा ना थोडासा, गुलाल चाटून दाखव. चल खारट लागतो तो कलर आहे खायचा. तर चला इन्स्ट्रुमेंट ठेवायला घेऊ आणि मग नंतर भेटू. मंडळी फायनली घरी आलोय. बँजोचं रूम वरती सामान पोचवायचं कामं चालू आहे. टेम्पो मधून आलो. जनरेटर मी आणि पोपटने घेतलेलं ठेवला आणि मतलब व्लॉग एंड करतो. मोबाईल चार्जिंगला लावतो आणि परत जातो सामान उचलायला. तर असा काहीसा आजचा व्लॉग होता. सर्वांची खूप आठवण येणार नक्कीच. तुम्ही सुद्धा मी आणि सुदेश जरा असं कामानिमित्त गेलेलो. तर ना आपल्या मिलिटरी रोडच्या आईचा टेम्पो होता. तर त्याच्यातली ना ते एक बाबू आहे, त्याची मम्मी काय म्हणते, तुम्हाला काय करमत नाहीये का, परत तुम्ही का आलात? नाही करमत आहे म्हणूनच आलोय. नेमके रस्त्यातच भेटलेले परत ते शेखर काका सुद्धा आपल्या इथे येऊन थांबलेले, वार्ता करत उभे राहिलेले. तर खूप छान वाटतं. आम्हाला सुद्धा तिकडे यायला आवडतं, तुमच्यासारखंच आम्हाला सुद्धा खूप बरं वाटतं. तर असा काहीसा ब्लॉग होता. तुमचा सपोर्ट आपल्या पाठीशी कायम असाच राहू द्या. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आता आपण ब्लॉग एंड करूया. जर चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. टाटा बाय बाय, टेक केअर. ओम साईराम, द्या काळजी.